दत्तगुरूंच्या अभिषेकाची पद्धत घरच्या सुखसमृद्धीसाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तांच्या कृपेने आणि आशीर्वादाने घरामध्ये सुख, समृद्धी, शांती आणि सौहार्द वाढवता येते. दत्तगुरूंचा अभिषेक फक्त पूजा करण्याची पद्धत नाही, तर असा मार्ग आहे ज्याद्वारे घरातील प्रत्येक सदस्यांचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा स्थिर होते. या अभिषेकातून आपण घरातील सुख, समृद्धी, सौहार्द आणि मानसिक शांती प्राप्त करू शकतो. अभिषेक सुरू करण्यापूर्वी मन शुद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. मनाची शुद्धता, स्थिरता आणि एकाग्रता अभिषेकाला प्रभावी बनवतात. त्यामुळे अभिषेकाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, हलकी अंघोळ करावी आणि शरीर स्वच्छ ठेवावे. कपडे स्वच्छ आणि पवित्र असावेत. अभिषेकासाठी ठिकाण शांत, पवित्र आणि व्यवस्थित असावे. घराच्या कोपऱ्यात असं स्थान निवडा जिथे कुटुंबातील सर्व सदस्य सहज बसू शकतील आणि ध्यान करू शकतील. अभिषेकासाठी साहित्याची तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आवश्यक साहित्य: स्वच्छ पाणी, पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि एक तुळशीचे पान. रंगीत सुवासिक फुलं, केशर, अक्षदा, दीपक व धूप, तसेच तुळशी किंवा इतर धार्मिक सामग्री. या प्रत्येक घटकाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. पाणी जीवनातील शुद्धता दर्शवते. पंचामृत जीवनभर आशीर्वाद, समृद्धी आणि सौहार्द देते. फूल सौंदर्य, आनंद आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात. केशर शुभतेचे प्रतीक, अक्षदा स्थिरता आणि शांती दर्शवते. तर दीपक आणि धूप घरातील शांती, सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. अभिषेक सुरू करण्यापूर्वी मन, घर आणि कुटुंब शुद्ध विचारांमध्ये केंद्रित करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करावी. गुरूंचं स्मरण, मंत्रजप किंवा एकाग्रता अभिषेकाला प्रभावी बनवतात. मन फक्त गुरूंच्या कृपेवर केंद्रित असावं. इतर विचार येऊ देऊ नयेत. पवित्र स्थानावर दत्तगुरूंची मूर्ती किंवा चित्र ठेवा. मूर्ती स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा. मूर्तीच्या समोर फुलांचे हार, दीपक आणि धूप ठेवा. हलका प्रकाश आणि सुवासिक धूप घरातील वातावरण पवित्र, शांत आणि सकारात्मक बनवते. अभिषेक सुरू करण्यापूर्वी मंत्र जपा. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. मंत्र जपताना मन फक्त गुरूंच्या कृपेवर केंद्रित असावे. वाईट विचार मनात येऊ देऊ नका. ध्यानात दत्तगुरूंचे रूप, गुण आणि कृपा यांचा विचार ठेवा. मंत्र जपल्याने घरातील ऊर्जा स्थिर होते आणि भक्तांच्या मनाला शांती मिळते. सर्वप्रथम मूर्तीवर पाणी ओता. पाण्याचा अभिषेक जीवनातील शुद्धता, मानसिक स्थिरता आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो. ओतताना मनात विचार करा, हे दत्तगुरू, माझ्या घरात सुख, समृद्धी आणि शांती निर्माण करा. या अभिषेकामुळे मूर्तीच्या चारो बाजूला पवित्र ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वाद, नकारात्मक विचार, तणाव दूर होतात. पंचामृताचा अभिषेक करा. दही, दूध, तूप, मध आणि तुळशीचे पान मूर्तीवर अर्पण करा. या प्रत्येक घटकाचा अर्थ आणि आशीर्वाद लक्षात ठेवा. दही सौम्यता, दूध पोषण व भरभराट, तूप स्थिरता, मध गोडवा व प्रेम, तुळशीचे पान पवित्रता व आरोग्य. प्रत्येक ओतलेल्या थेंबासोबत मनात घरातील प्रत्येक सदस्यासाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य वाढव असा विचार करा. फुलांचा अभिषेक करा. मूर्तीवर रंगीत, सुवासिक आणि ताज्या फुलांची माळ अर्पण करा. फुलं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि संवादपूर्ण वातावरण तयार करतात. प्रत्येक फुलांचा स्पर्श दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव वाढवतो. फुलांचा अभिषेक करताना घरातील प्रत्येक सदस्याला आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे अनुभव घ्या. केशर आणि अक्षदा अर्पण करा. केशर शुभतेचे प्रतीक आहे. अक्षदा स्थिरता, शांती आणि घरातील सकारात्मक ऊर्जा दर्शवते. मूर्तीवर केशर आणि अक्षदा अर्पण केल्याने घरातील वातावरण पवित्र, संतुलित आणि सकारात्मक होते. अक्षदा अर्पण करताना प्रत्येक सदस्यांच्या जीवनात स्थिरता, सौहार्द आणि समृद्धी येईल असे भाव ठेवा. अभिषेकानंतर दीपक लावा आणि धूप जाळा. दीपक अज्ञान दूर करतो, ज्ञानाचे प्रतीक आहे. तर धूप
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. दीपक आणि धूप घरात स्थिर ऊर्जा निर्माण करतात आणि भक्ताच्या मनाला शांती व समाधान देतात. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंत्र जपा आणि मनपूर्वक प्रार्थना करा. हे दत्तगुरु, माझ्या घरात सदैव सुख, समृद्धी, आरोग्य, सौहार्द आणि शांती राहो. ही शेवटची प्रार्थना घरात सकारात्मक ऊर्जा टिकवत असते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरतो. अभिषेकानंतर मूर्तीवर ठेवलेली फुलं, अक्षदा व इतर साहित्य योग्य पद्धतीने विसर्जित करा. घरात जास्त काळ ठेवण्यापेक्षा ती पवित्रपणे विसर्जित करणे शुभ आहे. घरातील प्रत्येक सदस्य अभिषेकानंतर मंत्रजप किंवा ध्यान करत राहावे. अभिषेक साप्ताहिक किंवा मासिक केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ टिकते. मनातील राग, द्वेष आणि आक्रोश दूर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दत्तगुरूंचा अभिषेक केल्याने घरात अनेक फायदे दिसतात. घरातील वादविवाद कमी होतात, प्रेम आणि सामंजस्य वाढते, आर्थिक स्थिरता मिळते, आरोग्य सुधारते आणि सकारात्मक वातावरण कायम राहते. नियमित अभिषेकामुळे घरातील प्रत्येक सदस्यांचे जीवन समृद्ध होते, मानसिक शांती वाढते आणि घर एक पवित्र, शांत व आनंदी ठिकाण बनते. साप्ताहिक अभिषेक घरातील शांती आणि सौहार्द टिकवतो. मानसिक अभिषेक आर्थिक समृद्धी आणि कुटुंबातील संपन्नता वाढवतो, तर विशेष प्रसंगातील अभिषेक घरात सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद आणि धार्मिक संतुलन टिकवतो. दत्तगुरूंचा अभिषेक फक्त पूजा नाही, तर घरातील सकारात्मक परिवर्तन, समृद्धी, शांती आणि प्रेमाचे स्तोत्र आहे. आजपासून या पद्धतीने अभिषेक सुरू करा आणि अनुभव घ्या कसा दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि सौहार्द पसरवतो.